Okay. Next point from this chapter, that is IP addressing. ठीक आहे, याच्या अगोदर आपण चॅप्टरची सुरुवात केली होती. आयपीचा यूज बघितला होता. आयपी ॲड्रेस दोन टाईपचे बघितलं, IPv4 v6 त्याचा फॉर्मॅट बघितलं. आयपी ॲड्रेसचे क्लासेस बघितले, त्यालाच आपण क्लासफुल ॲड्रेसिंग असं म्हणतो. त्या प्रत्येक क्लासची रेंज बघितली, बीट बघितले. जर पहिलं बीट 1 असेल तर तो कोणत्या बिलॉंग्स टू म्हणजे क्लास डिनोट करतो. जर बीट म्हणजे सपोज ही स्लाइड जर कन्सिडर केली तर 110 आहे तर कोणता क्लास आहे, 10 आहे तर कोणता क्लास आहे, 4 टाइम 1 आहे स्टार्टिंगला तर कोणता क्लास आहे, हे आपण स्टडी केलं. नेक्स्ट पॉइंट फ्रॉम दिस चॅप्टरचा सिलेबस बघू शकता तुम्ही. सिलेबस मध्ये आयपी ॲड्रेसिंग असा दुसरा पॉइंट आहे किंवा इंटरनेट प्रोटोकॉल. आयपी ॲड्रेसिंग पहिला पॉइंट आहे, दुसरा इंटरनेट प्रोटोकॉल आहे. तर पहिला जो पॉइंट आहे आयपी ॲड्रेसिंग, त्याच्यामध्ये ॲड्रेस स्पेस आपण स्टडी केलंय. त्यानंतर नोटेशन स्टडी केले. क्लासफुल ॲड्रेसिंग म्हणजे क्लास ए क्लास बी हे आपण स्टडी केलंय. राहिले क्लासलेस ॲड्रेसिंग. क्लासलेस ॲड्रेसिंग म्हणजे क्लास नसतो. ठीक आहे, कधीही कोणतेही किंवा कोणतीही ॲड्रेस स्पेस आपण वापरू शकतो. आणखी डिटेलमध्ये तुम्हाला क्लासफुल आणि क्लासलेस मी एक दिवशी शिकवते. नेक्स्ट पॉइंट आहे मग आयपी ॲड्रेसिंग मधला लास्टचा नेटवर्क ॲड्रेस ट्रान्सलेशन, नॅट, NAT. तुमच्या समोर सिलेबस असेल, नोटबुक मध्ये लिहून घेतला असेल तुम्ही. तर बघा, नेटवर्क ॲड्रेस ट्रान्सलेशन काय असतं. नेटवर्क ॲड्रेस ट्रान्सलेशन, ठीक आहे, म्हणजे एक ॲड्रेस दुसऱ्या ॲड्रेस मध्ये ट्रान्सलेट करायचं, त्याच्या नावातच आहे. एक ॲड्रेस दुसऱ्या ॲड्रेस मध्ये आपण काय करू शकतोय, ट्रान्सलेट करू शकतोय. म्हणजे काय तर बघा, किंवा ही टेक्नॉलॉजी काय आहे, टेक्नॉलॉजी दॅट इज रिलेटेड टू प्रायव्हेट नेटवर्क्स अँड व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क इज ए नेटवर्क ॲड्रेस ट्रान्सलेशन. ही जी टेक्नॉलॉजी आहे किंवा नेटवर्क ॲड्रेस ट्रान्सलेशन हा जो कन्सेप्ट आहे तो आपण कधी वापरू शकतो, तर हा कशाशी रिलेटेड आहे शक्यतो, तर प्रायव्हेट नेटवर्कशी. ज्यावेळी तुम्ही प्रायव्हेट नेटवर्क वापरत असता त्यावेळी. The technology allows a site to use a set of private addresses for the internal communication and set of global internet addresses for external communication or communication with the other site. The site must have only one single connection to the global internet through a router, and that router runs NAT software. एकच मिनिट, तुम्हाला फिगर दाखवली पाहिजे. बघा, तुम्हाला नोट्स डिस्प्ले केलेल्या आहेत, त्या नोट्स मध्ये एक डायग्राम दाखवली आहे. नेटवर्क ॲड्रेस ट्रान्सलेशनचा कन्सेप्ट ती डायग्राम क्लिअर करते. तर काय म्हणतोय आपण, नेटवर्क ॲड्रेस ट्रान्सलेशन म्हणजे की इंटरनल कम्युनिकेशन साठी दुसरा ॲड्रेस वापरायचा आणि आउटसाइड कम्युनिकेशन साठी दुसरा ॲड्रेस. इथं सेम तसंच आहे. एक प्रायव्हेट नेटवर्क आहे लेफ्ट साइडला, एका राउटरनी कनेक्ट झालेले बाहेरच्या इंटरनेटला. ठीक आहे, मग 172.18.3.30 हा त्याचा इंटरनल किंवा प्रायव्हेट IP ॲड्रेस आहे. आणि बाहेरच्या कम्युनिकेशन साठी 200.24.5.8. थोडीशी मोबाईलची स्क्रीन झूम करा म्हणजे दिसते. आतलं जे काही कम्युनिकेशन आहे ते कम्युनिकेशन बाहेर तुम्हाला म्हणजे बाहेरच्याशी कम्युनिकेट करायचं, तर कोणता ॲड्रेस यूज करायचा, 200.24.5.8चा. आणि बाहेरच्या आणि आतमध्ये कोणता रेफर करायचा, 172.18.3.30. बघा,
बाहेरच्या इंटरनेटचा किंवा बाहेरचा जो एक्सटर्नल नेटवर्क आहे, डिरेक्टली हे तुम्हाला येलो कलर मध्ये मी हायलाइट करून दाखवले, त्याच्याशी संपर्क येतोय का? हे बघा, हे जे 3 पीसी दाखवलेले आहेत, ह्याचा डिरेक्टली बाहेरच्या नेटवर्कशी काहीच हे होत नाही. ते कोणाला कनेक्टेड आहेत? इकडं आतमध्ये, म्हणजे त्या इंटरनल चॅनलला 172.18. काय आहे ते त्याला मेसेज पोहोचवणार आहे त्या 3 पीसीला. ते प्रायव्हेट आहेत पीसी, ठीक आहे, किंवा प्रायव्हेट नेटवर्क मधला पार्ट येतो किंवा होस्ट आहेत. डिरेक्टली ते इंटरनेटला कनेक्टेड दिसत आहेत का? कुठं नाही दिसत आहेत. मग हे कशासाठी करतो आपण नेटवर्क ऍड्रेस ट्रान्सलेशन? तर सिक्युरिटी पर्पज साठी. म्हणजे तुमचं जे काही इंटरनल कम्युनिकेशन आहे किंवा आतला जो प्रायव्हेट डेटा आहे प्रायव्हेट नेटवर्क मधला, तो बाहेर लीक होऊ नये म्हणून हे नेटवर्क ऍड्रेस ट्रान्सलेशन आपण कन्सेप्ट यूज करतो. As figure shows, the private network uses private addresses. The router that connects the network to the global address uses one private address and one global address. The private network is transparent to the rest of the internet. बघा काय सांगितलंय फिगर मध्ये, असं दाखवलंय की नेटवर्क आहे, त्या नेटवर्कला प्रायव्हेट ऍड्रेसेस आहेत प्रायव्हेट कम्युनिकेशन साठी, ठीक आहे. तर मग एक राउटर कनेक्टेड आहे, तो राउटर बाहेर म्हणजे इंटरनेटला पण कनेक्टेड आहे, म्हणजे ग्लोबल नेटवर्कला पण कनेक्टेड आहे आणि इंटरनल म्हणजे प्रायव्हेट नेटवर्कला पण कनेक्टेड आहे. मग ज्यावेळी तुम्ही प्रायव्हेट कम्युनिकेशन करता त्यावेळी हा प्रायव्हेट ऍड्रेस यूज केला जातो, आणि ज्यावेळी तुम्ही ग्लोबल कम्युनिकेशन करता त्यावेळी वन ग्लोबल ऍड्रेस इज युज्ड फॉर द एक्सटर्नल कम्युनिकेशन. हे सगळं कोण करतं? तर हा राउटर. इथं जो दाखवलाय राउटर, त्याला 2 आयपी ऍड्रेसेस आहेत, एक प्रायव्हेट आयपी ऍड्रेस आहे आणि एक ग्लोबल ऍड्रेस आहे, ठीक आहे. मग ग्लोबल ऍड्रेस कधी वापरतो? एक्सटर्नल कम्युनिकेशन साठी. प्रायव्हेट ऍड्रेस कधी वापरतो? तर इंटरनल कम्युनिकेशन साठी. गॉट दिस पॉइंट? येस. गेटिंग और नॉट? अरे तुम्हाला समजते का नाही? हॅलो, एम आय ऑडिबल टू यू? हॅलो. येस मॅम. रिप्लाय द्या ना फास्ट, असं का करताय? ठीक आहे. हे नेटवर्क ऍड्रेस ट्रान्सलेशन आहे, सोपं आहे. प्रायव्हेट नेटवर्क, शक्यतो प्रायव्हेट नेटवर्क ज्यावेळी आपण वापरतो त्यावेळी हे नेटवर्क ऍड्रेस ट्रान्सलेशनचा यूज होतो. हे नेटवर्क ऍड्रेस ट्रान्सलेशन काय आहे? तर राउटर कनेक्टेड असतो, त्या राउटरवरती तुमचं नेटवर्क ऍड्रेस ट्रान्सलेशन सॉफ्टवेअर असायला पाहिजे, तुम्ही मारायला पाहिजे. मग ते काय करणार? नॅट किंवा नॅट सॉफ्टवेअर बाहेरच्याला कम्युनिकेट करण्यासाठी दुसरा आयपी ऍड्रेस वापरेल, आतल्याला कम्युनिकेशन करण्यासाठी दुसरा आयपी ऍड्रेस वापरेल. हे सगळं जे चाललंय ते सिक्युरिटी पर्पज साठी. आपण जे काही नेटवर्किंग करतो म्हणजे नुसता डेटा एक्सचेंज करत नसतो, तर सिक्युरिटी फॉलो करून आपण डेटा एक्सचेंज करत असतो. दिस इज द कन्सेप्ट ऑफ नेटवर्क ऍड्रेस ट्रान्सलेशन. बघा नेक्स्ट पॉइंट, ठीक आहे. आता बघा तुम्हाला दाखवते सिलेबसचे पॉइंट. हा पॉइंट तुमचा कंप्लीट झालाय, आयपी ऍड्रेसिंग, ठीक आहे. हा येलो कलर मध्ये दाखवलाय. आता खालचा 1.2 इंटरनेट प्रोटोकॉल बघायचा आपल्याला. आयपी, व्हॉट इज आयपी किंवा आयपी ऍड्रेस काय आहे किंवा आयपी म्हणतो आपण, काय आहे ते आयपी, ठीक आहे. स्लाइड दिसतात सगळ्यांना? येस मॅम. येस मॅम. ओके, बघा आयपी इंटरनेट प्रोटोकॉल, दॅट इज आयपी, हा एक प्रोटोकॉल आहे. तर प्रोटोकॉलची कामं काय असतात? व्हॉट इज प्रोटोकॉल? प्रोटोकॉल म्हणजे सगळ्यांना माहितीये, रूल्स आणि रेग्युलेशन फॉलो करायचे, दॅट इज द प्रोटोकॉल. आपल्या स्वेरीचा पण एक प्रोटोकॉल आहे. काय प्रोटोकॉल आहे? की बाबा युनिफॉर्म मध्ये येणं, त्यानंतर आय कार्ड कंपल्सरी असणं, त्यानंतर सगळ्या नोटबुक कंपल्सरी आणणं, हा एक प्रोटोकॉल आहे, ठीक आहे.
So what is protocol? It is rules and convention or regulations explaining how something must be done. It is used to describe how devices can communicate. Protocol also defines the format of data that is being exchanged. ठीक आहे, प्रोटोकॉल काय काय करतो, कसं बिहेव करायचंय एखाद्या किंवा एखाद्या सिस्टीमनी एखाद्या डेटानी, हे सगळं चाललं त्याच्यामध्ये. त्यानंतर प्रोटोकॉल काय सांगतोय की कम्युनिकेशन कसं करायचंय, हाऊ डिव्हायसेस कॅन कम्युनिकेट, कम्युनिकेट कसं करू शकतात डिव्हायसेस दोन वेगवेगळे एकमेकांशी. देन प्रोटोकॉल अल्सो डिफाईन्स फॉर्मॅट ऑफ डेटा. जर डेटा पाठवायचा असेल, एक्सचेंज करायचा असेल, तर त्या डेटाचं फॉर्मॅट कसं असलं पाहिजे हे सुद्धा प्रोटोकॉल आपल्याला डिफाईन करून सांगतोय. हे ज्या त्या प्रोटोकॉलच्या टाईपनुसार ते असणार आहे. सो व्हॉट इज आयपी? आयपी हा एक नेटवर्क मधला किंवा नेटवर्क लेअरवरचा सगळ्यात मोठा आणि महत्वाचा प्रोटोकॉल आहे आयपी. ठीक आहे. व्हॉट इज आयपी? आयपी स्टँड्स फॉर इंटरनेट प्रोटोकॉल. आयपी स्पेसिफाईज द फॉर्मॅट ऑफ पॅकेट्स, अल्सो कॉल्ड ॲज डेटाग्राम्स. पॅकेटला डेटाग्राम सुद्धा म्हणू शकतो आपण. फॉर्मॅट डिफाईन करतं आयपी हा प्रोटोकॉल पॅकेटचा. अँड द ऍड्रेसिंग स्कीम, ऍड्रेसिंग स्कीम सुद्धा ते आयपी तुम्हाला डिफाईन करून देते. Most networks combine IP with a higher level protocol called TCP. म्हणजे आयपी कोणासोबत कंबाईन केलं जातं, म्हणजे आयपीचे पण फीचर वापरायचे आणि वरच्या लेअरवरच्या प्रोटोकॉलचे पण फीचर वापरायचे. दॅट इज TCP/IP आपण म्हणतो. ठीक आहे. हे TCP सोबत आयपी वापरतात, विच एस्टॅब्लिशेस अ व्हर्च्युअल कनेक्शन बिटवीन डेस्टिनेशन अँड ए सोर्स. TCP आणि आयपी हे कंबाईन मध्ये का वापरले जातात, तर व्हर्च्युअल कनेक्शन एस्टॅब्लिशमेंट साठी. दिस इज द आयपी. आणखी बघा आयपी बद्दल काय सांगता येईल. आयपी बाय इट सेल्फ इज समथिंग लाईक द पोस्टल सिस्टीम. आयपी हा ऍड्रेसिंग प्रोव्हाइड करतो, असं मगाशी आपण तिथं बघितलं मगाच्या पॉइंट मध्ये, प्रिव्हियस स्लाइड मध्ये. ऍड्रेसिंग प्रोव्हाइड करतो म्हणजे काय, तर प्रत्येक पॅकेट त्या त्या डेस्टिनेशन पर्यंत तो पोहोचवतो. आयपी ऍड्रेसेसचा उपयोग करून. मग हे आयपी म्हणजे काय सांगितलंय की आयपी स्वतःच एक पोस्टल सिस्टीम असल्यासारखं आहे. का म्हटलं असं, तर सगळे पॅकेट तिथं येतात. बघा, सगळे पत्र एका पोस्टामध्ये येतात, मग तिथून सेग्रिगेट होतात ज्या त्या गावानुसार, पत्त्यानुसार, शहरातली नगर उपनगरानुसार. ठीक आहे. हे आयपी म्हणजे काय, तुमचं पोस्टल सिस्टीम सारखं आहे. इट अलाउज यू टू ऍड्रेस अ पॅकेज अँड ड्रॉप इट in the system, but there is no direct link between you and the recipient. TCP/IP on the other hand establishes a virtual connection between two hosts so that they can send messages back and forth of a period of time. ठीक आहे. बघा आयपी काय करते, त्या त्या सिस्टीम पर्यंत पॅकेट पोहोचवण्याचं काम करते. हे कधी पॉसिबल होतंय, असं काही नाहीये की डायरेक्ट लिंक अवेलेबल आहे सेंडर टू रिसिपियंट. ठीक आहे. तरी पण हे पॅकेट पोहोचवण्याचं काम करते. परत आणखी सांगितलं ह्याच्यामध्ये टीसीपी आयपी म्हणजे आयपी हा टीसीपी सोबत वापरून काय केलं जातं, कनेक्शन एस्टॅब्लिशमेंट केली जाते दोन होस्ट मध्ये, दोन वेगवेगळ्या डिव्हाइसेस मध्ये, आणि मेसेजेस सेंड केले जातात किंवा रिसिव्ह केले जातात एका स्पेसिफिक पिरियड ऑफ टाइम मध्ये. दिलेल्या टाइम मध्येच ते पॅकेट आलं पाहिजे, पोहोचलं पाहिजे किंवा सेंड केलं पाहिजे. दिस इज अबाउट द आयपी. नेक्स्ट, पर्पज नीड्स ए स्टँडर्ड मीन्स ऑफ कम्युनिकेशन बिटवीन. ठीक आहे. मग अशा आपण बघितलं याचा पर्पज किंवा यूज. ठीक आहे. आणखी प्रोटोकॉल मध्ये एक महत्वाचं आहे, कांट कम्युनिकेट इफ स्पीकिंग टू डिफरंट लँग्वेजेस. म्हणजे दोन होस्ट आहेत, दोन होस्ट मध्ये डेटा पॅकेट एक्सचेंज होते. एका होस्टला एक इंग्लिश समजते समजा आणि दुसऱ्या होस्टला जॅपनीज समजते, तर हे कन्वर्ट एकमेकांच्या लँग्वेज एकमेकांमध्ये कन्वर्ट, म्हणजे एकमेकांचे फॉर्मॅट एकमेकांमध्ये कन्वर्ट करण्याचं काम कोण करत असतं, आयपी. Okay, purpose of the IP again. The IP protocol defines the basic unit of data transfer.
IP software performs the routing function. IP includes set of rules that process the idea of unreliable packet delivery. ठीक आहे, हे IP कशासाठी वापरतात तर परत डेटाग्राम डिफाईन करण्यासाठी, म्हणजे पॅकेट डिफाईन करण्यासाठी, फॉर्मॅट डिफाईन करण्यासाठी. त्यानंतर राउटिंग फंक्शन परफॉर्म करण्यासाठी. राउटिंग फंक्शन म्हणजे ज्या त्या राऊटला किंवा मिनिमम शॉर्टेस्ट पाथ फाइंड आउट करून द्यायला हे IP वापरलं जातं. बघा IP किंवा हा IP डेटाग्राम दाखवलाय तर हा असा आहे. काय बाबा, हे एक पॅकेट आहे. पॅकेट म्हणजे काय की ज्याला हेडर प्लस डेटा अटॅच आहे, त्याचं मिळून काय बनलंय ते पॅकेट बनलंय. किंवा पॅकेट कसं असतं तर हे समोर तुम्हाला स्लाइड वरती दिसतंय, कन्स्ट्रक्शन ऑफ डेटाग्राम और पॅकेट. तर त्याच्यामध्ये दोन कंपोनेंट्स असतात, दोन फील्ड असतात, हेडर आणि पेलोड म्हणजे तुमचा डेटा. हेडर कशासाठी तर सोर्स ऍड्रेस, डेस्टिनेशन ऍड्रेस अशा टाईपचे हेडर्स असतात आणि प्लस त्याच्यामध्ये डेटा. हे पूर्ण मिळून तुमचं बनतं पॅकेट किंवा पूर्ण याला तुम्ही म्हणता पॅकेट. नेक्स्ट, IP सर्व्हिसेस. आयपीच्या सर्व्हिसेस काय काय आहेत किंवा IP कोणकोणत्या सर्व्हिसला सपोर्ट करतंय तर 1 to 1, 1 to all, 1 to several. ठीक आहे, IP हा प्रोटोकॉल वेगवेगळ्या सर्व्हिसेसला सपोर्ट करतो, म्हणजेच त्याला आपण म्हणतो युनिकास्टिंग, ब्रॉडकास्टिंग अँड मल्टीकास्टिंग. ठीक आहे, युनिकास्टिंग म्हणजे 1 to 1, एकाकडून एकाकडच. ब्रॉडकास्ट म्हणजे एकाकडून अनेकांकडं. मल्टीकास्ट आणि ब्रॉडकास्ट सेमच आहेत पण फरक आहे. ब्रॉडकास्ट म्हणजे एकाकडून सगळ्यांना, मल्टीकास्ट म्हणजे काय, 1 to several. म्हणजे एकाकडून भरपूर जणांना, पण सेव्हरल ठराविक, ज्याला त्यांनी जे डिफाईन केलेले त्याला ज्याला पाठवायचं त्यालाच तो पाठवणार. दॅट इज द मल्टीकास्ट, दॅट इज 1 to several. These are the services of IP, or IP supports unicast, broadcast and multicast. बघा, हे डेटा लिंक लेअर दाखवलाय, नेटवर्क लेअर दाखवलाय, ट्रान्सपोर्ट लेअर दाखवलाय. मधले 3 लेअर दाखवलेले आहेत, फिजिकल लेअर नाही दाखवलेला. त्यात नेटवर्क लेअर हा दाखवलाय. त्या नेटवर्क लेअर वरती रेड कलर मध्ये दाखवलंय ते IP प्रोटोकॉल आहे. ICMP, IP आणि IGMP असे 3 प्रोटोकॉल्स या नेटवर्क लेअर वरती आहेत. त्यात सगळ्यात महत्वाचा IP हा प्रोटोकॉल आहे जो रेड मध्ये दाखवलाय. ठीक आहे, लेअर वरच त्याचं पोझिशन दाखवली. बघा, हे समोर जे दिसतंय ते IP डेटाग्राम हेडर फॉर्मॅट आहे. म्हणजेच तुम्ही मगाशी बघितलं IP पॅकेट किंवा पॅकेट फॉर्मॅट कसं असतं तर हेडर्स असतात प्लस डेटा असतो. डेटा सोडून हेडर मी जे मगाशी सांगितलं होतं ते हा IP डेटाग्राम हेडर आहे. म्हणजेच त्याच्यामध्ये वेगवेगळे हेडर्स असतात, वेगवेगळे फील्ड असतात. कशासाठी तर चेकिंग पर्पज साठी, जेणेकरून तुमचा डेटा जास्तीत जास्त सिक्युअरली पोहोचला पाहिजे, त्यासाठी हे हेडर्स असतात. म्हणजे हे हेडर फॉर्मॅट आहे IPचं. IP डेटाग्राम हेडर फॉर्मॅट टोटल 32 बिटचं हे फॉर्मॅट आहे. त्याच्यामध्ये बघा फील्ड्स आहेत, व्हर्जन फील्ड आहे, IHL फील्ड आहे, टाइप ऑफ सर्व्हिस फील्ड आहे, टोटल लेंथ दाखवलेली आहे, आयडेंटिफिकेशन आहे, वेगवेगळे फ्लॅग्स आहेत, DF, MF, त्यानंतर फ्रॅगमेंट ऑफसेट आहे, टाइम टू लाईव्ह, प्रोटोकॉलचं एक सेपरेट फील्ड दिलेलं आहे, हेडर चेकसम दिलेली आहे, त्यानंतर सगळ्यात खाली सोर्स ऍड्रेस दिलाय, डेस्टिनेशन ऍड्रेस असतो आणि ऑप्शन फील्ड. हे एवढे सगळे फील्ड IP प्रोटोकॉल मध्ये अवेलेबल आहेत. ठीक आहे, आणखी क्लिअर पिक्चर होण्यासाठी बघा नेक्स्ट, एक मिनिट. डेटाग्राम फॉर्मॅट म्हणजेच आता मी मगाशी आता दाखवले तुम्हाला तेच आहे सेम. हे ते एका बुक मधलं रेफर केलेलं आहे, हे एका बुक मध्ये. ओके,
मग तो जो येलो कलर मधला पार्ट आहे हेडरचा, म्हणजेच तो खाली दाखवलाय. म्हणजे कोणते कोणते हेडर आहेत त्या ह्याच्यामध्ये, तर हे एवढे सगळे खालचे हेडर्स तिथं अवेलेबल असतात. VER म्हणजे व्हर्जन, HLEN हेडर लेंथ, सर्व्हिस, टोटल लेंथ, तेच आहेत मगाशी जे बघितलं तेच आहेत. मग हे वन बाय वन फील्ड काय ते बघूया. काय करा आता, कुठून लिहून घेतले काय केले माहित नाही. नेटवर्क लेअरचे फंक्शन लिहिलेत का? ठीक आहे. आता ग्रुपवरती एक नोटीस पडलेली आहे, महात्मा गांधी जयंती निमित्त एसे कॉम्पिटिशन आहे. ठीक आहे, कोणी वाचले न वाचले बघा. डिअर ऑल, ॲज पर आवर ट्रेडिशन वी आर गोइंग टू सेलिब्रेट Mahatma Gandhi Jayanti tomorrow on 2nd October 2021. We have arranged a Facebook live session for the students tomorrow at 11 p.m. onwards. Then attendance of student during the session. The students can join session using Sperry page on Facebook. Special note, in addition to that, we are going to conduct essay competition online on following topic, and top 3 essay will get selected from department and send their names along with essay before 9th October. Topic, my contribution towards society, इंग्लिश मध्ये. त्यानंतर मेरा समाज के प्रति योगदान आणि माझे समाजासाठीचे योगदान. एकतर मराठीत लिहा, इंग्लिश मध्ये लिहा किंवा हिंदीमध्ये, तुमच्यावर डिपेंड आहे. किंवा तिन्ही मध्ये लिहायचं असेल तिन्ही मध्ये लिहा. तिन्हीसाठी हे टॉपिक्स आहेत. माझे समाजासाठीचे योगदान, मग ते मराठीतनं लिहा, हिंदीतनं लिहा किंवा इंग्लिश मधून, आणि ते सबमिट करायचंय. ठीक आहे, ही तुमची नोटीस उद्याच्या फंक्शनची रिलेटेड. ओके, हे डेटाग्राम फॉर्मॅट काढा. ड्रॉ फास्ट. झालं की सांगा रे मला पटकन.
Yes, it's over. No, ma'am. Draw fast. Yes, it's over. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. नेक्स्ट आता बघा हे जे फील्ड आहेत ते वन बाय वन आपण बघूयात. व्हर्जन काय, VER म्हणजे काय, HLEN म्हणजे काय, सर्व्हिस फील्ड काय असतं, टोटल लेंथ म्हणजे काय, कशाची टोटल लेंथ, हे सगळं आपण डीप मध्ये बघूयात. हे झालं तुमचं डेटाग्राम फॉर्मॅट म्हणजे तुमचा IP डेटाग्राम जो आहे ते फॉर्मॅट. हेडर प्लस डेटा असतो. हेडरला त्या डेटा अटॅच असणार आहे. मग त्या हेडर मध्ये काय काय असतं, कशासाठी असतं, तर ते बघूयात वन बाय वन. बघा पहिलं तुमच्या समोर तर फिगर आहे. तुमच्या समोर तर फिगर आहे. व्हर्जन VER VER 4 बीट आहे. व्हर्जन नंबर ऑफ इंटरनेट प्रोटोकॉल युज्ड म्हणजे ते काय सांगते, कोणतं व्हर्जन यूज केले IP ऍड्रेसचं. ठीक आहे, दॅट इज IPv4 और IPv6. ते फील्ड सांगणार तुम्हाला की IPv4 ऍड्रेस आहे का IPv6. दॅट इज व्हर्जन, त्यासाठी ते व्हर्जन यूज केलं जातं. IHL और HLEN, काही बुक मध्ये IHL आहे, काही बुक मध्ये HLEN आहे. त्याचा अर्थ एकच आहे, इंटरनेट हेडर लेंथ किंवा हेडर लेंथ. तो तुमच्या टोटल IP हेडरची लेंथ सांगतो. लेंथ ऑफ द एंटायर IP हेडर. देन सर्व्हिस आपण नंतर बघूयात. पुढचं जे आहे ते टोटल लेंथ आहे. टोटल लेंथ म्हणजे काय, लेंथ ऑफ द एंटायर IP पॅकेट. तुमच्या टोटल IP पॅकेटची लेंथ किती आहे, ते टोटल लेंथ हे फील्ड डिफाईन करतं. टाइप ऑफ सर्व्हिस किंवा मगाशी मी म्हटलं नंतर बघूयात, सर्व्हिसेस किंवा सर्व्हिस फील्ड काय आहे. हे बघा हे सर्व्हिस किंवा काही बुक मध्ये टाइप ऑफ सर्व्हिस असं पण मेन्शन केलेलं आहे. दॅट इज दॅट सर्व्हिस. टाइप ऑफ सर्व्हिस, इट कंटेन्स 3 बीट प्रेसिडेन्स फील्ड, 4 सर्व्हिस बीट अँड 1 इज अनयूज. बघा 3 प्रेसिडेन्स फील्ड आहेत, त्यानंतर 4 सर्व्हिस बीट आहेत आणि 1 बीट आहे तो अनयुज्ड आहे म्हणजे अजून तो यूज केलेला नाही. असे टोटल किती बीट्स आहेत, 3 4 म्हणजे 10 पैकी टोटल तुम्ही 8 4 आणि 3 7 आणि इकडचा एक अनयुज्ड वाला 8, असे टोटल 8 फील्ड आहेत. त्यातले 3 बीट प्रेसिडेन्स फील्ड म्हणून वापरतात किंवा प्रेसिडेन्स बीट म्हणून वापरतात. पुढचे 4 आहेत ते सर्व्हिस बीट म्हणून वापरतात. मग बघा एक मिनिट.
ठीक आहे, ते सर्व्हिस बीट तुम्हाला प्रेसिडेन्स बीट सांगते फील्ड काय ते. आता पुढचे 4 बघा तोपर्यंत. सर्व्हिस बीट हे सर्व्हिस म्हणजे 1000 जर सेट झालेलं असेल तर मिनिमाइज डिले असं समजायचं आपण. किंवा 0100 असेल तर मॅक्झिमाइज थ्रूपुट आहे. 0010 असेल तर मॅक्झिमाइज रिलायबिलिटी जास्त आहे इथं. 0001 असेल तर मिनिमाइज मॉनिटरी कॉस्ट. या अशा सर्व्हिसेस ते डिफाईन करतं. 4 बीट जे आहेत, चार सर्व्हिस बीटचे ते हे डिफाईन करतं. प्रेसिडेन्स बीट तुम्हाला नोट्स मध्ये दिलंय मी. एक मिनिट मी नोट्स मध्ये दाखवते. हे बघा इथं दाखवलेलं आहे. सर्व्हिस टाईप. हे पहिले 3 बीट प्रेसिडेन्स बीट आहेत आणि दुसरे जे 4 आहेत ते सर्व्हिसेस सांगतात. आणि हे तर एक रिझर्व्ह आहे शेवटचं. ठीक आहे. मग ते DTRC म्हणजे मिनिमाइज डिले आहे, मॅक्झिमाइज थ्रूपुट आहे, मॅक्झिमाइज रिलायबिलिटी आणि मिनिमाइज कॉस्ट आहे. हे असे तुमचे 4 बीट आहेत. त्यानंतर ते 3 बीट काय प्रेसिडेन्स इज ए 3 बीट सबफिल्ड रेंजिंग फ्रॉम 0 to 7. म्हणजे 000 पासून ते 111 पर्यंत ते सेट होत जाते. तर ते काय डिफाईन करतंय? प्रायोरिटी ऑफ द डेटाग्राम in issues such as a congestion. If a router is congested and needs to discard some datagrams, those datagrams with lowest precedence are discarded first. Some datagrams in the internet are more important than others. म्हणजे काय सांगितलं त्यांनी की हे जे 3 बीट आहेत हे प्रेसिडेन्स बीट हे काय सांगतंय? प्रायोरिटी ठरवतंय. कशावरती प्रायोरिटी ठरवतंय? जर कंजेशन ऑकर झालं म्हणजे एका मागोमाग एक म्हणजे ऍट अ टाइम 2 पॅकेट आले, कंजेशन झालं. म्हणजे कंजेशनचा काय काय अर्थ आहे मराठीत? शुद्ध मराठीत सांगायचं गेलं तर एकमेकांवरती जर ते आदळले तर तसं होऊ नये म्हणून. तर त्या दोन्हीपैकी एक सपोज 2 ऍट अ टाइम आले तर कुठलं तर एकच घ्यायला पाहिजे ना अगोदर. ते कोणतं एक आधी घ्यायचं आणि कोणतं डिस्कार्ड करायचं ते हे 3 बीट वरती ठरवलं जातं किंवा हे 3 बीट्स जसे सेट होतील त्याच्यावरती ते ठरवलं जातं. प्रायोरिटी ठरवली जाते. दॅट इज द प्रायोरिटी ऑर प्रेसिडेन्स बीट. ठीक आहे. इथपर्यंत कन्सेप्ट क्लिअर झाला का तुमचा? काय काय बघितलंय? ही वरची लाईन व्हर्जन, HLEN, सर्व्हिस आणि टोटल लेंथ. हे समजलं का? येस ऑर नो? अरे समजले का नाही तुम्हाला? ठीक आहे. ठीक आहे, बास करूयात. राहिलेले फील्ड आपण नंतरच्या लेक्चरला बघूयात. ठीक आहे. एक मिनिट मला प्रेझेंट घेऊ दे. रोल नंबर 1, call your roll call from 1. Start. Roll number 1 present, ma'am. 2. 3.
4 absent. Next. 5, 6, 7, 8, 9 absent. 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21 absent. 22, 23, ma'am. 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 34, 32, 33 absent. Next. 34, 35, 36, 37, गणेश साल विठ्ठल तुमचा रोल नंबर कन्फर्म करा. 39 आहे का 40 आहे? कोणता टाकलाय रोल नंबर? काय अवघड आहे बाबा. येस गणेश साल विठ्ठल. गणेश साल विठ्ठल. गणेश साल विठ्ठल हॅलो. ठीक आहे 38. नेक्स्ट. 39, 40, 41 absent. Next. 42, 43, 44 absent. 45, 46, 47, 48, 49, 50, 51, 52, 53, 54, 55, 57, 58, 59, 60, 61, 63, 64, 65, 66 absent. Next. 67, 68 absent. Next. 69, 70 absent. Next. 71, 72, 73, Okay. Okay, fine. Absent roll numbers 4, 9, 21, 32, 33, 38, 41, 44, 56, 62, 66, 68, and 70. These are the absent roll numbers for today's lecture. Okay. You can left now.
लेफ्ट व्हा पटपट. मिसाळ शिंदे बेलदार. Why you are in meeting? शिंदे. Yes, सोहम शिंदे. Yes, बेलदार. यशवंती बेलदार. रोल नंबर 10.